पहाडीसाठी म्हणून केंद्रीय पथक दाखल झाले। या पथकाने शेतकऱ्यांची अक्षरशः क्रूर चेष्टा केली आहे। सोलापुरात केंद्रीय पथकाने चक्क रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात शेती नुकसानीची पाहणी केली आहे। या पथकाने मोहोळच्या कोळेगावमध्ये रात्रीच्या अंधारात सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। नुकसानीची पाहणी करायला एक महिन्यानंतर केंद्रीय पथक सोलापुरात आलंय खरं, पण त्यांना रात्रीचा मुहूर्त सापडलाय। एवढ्या व्यस्ततेतून वेळ काढत या पथकाने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी केली आणि पाहणीचा हा देखावा केलाय। सकाळची वाट न पाहणाऱ्या या पथकाने आता तितक्याच तत्परतेने मदतही मिळवून द्यावी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीला महापूर आला होता, त्यामुळे शेती अक्षरशः खरवडून गेली आहे। पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यानंतर राज्य आणि केंद्राकडून मदत मिळेल असं आश्वासन तर देण्यात आलं, पण नुकसानीची पाहणी करण्यासाठी जे केंद्रीय पथक आले ते शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करते। रात्रीच्या अंतरात काय नेमकी पाहणी हे पथक करणार आहे हे ते अधिकारी जाणो। रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडामध्ये या केंद्रीय पथकाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केलेली आहे। एकतर हे पथक महिनाभरानंतर आलं। महिनाभरानंतर काय नेमकी पाहणी करणार आणि तीही अंधारात नेमकी कितपत पाहणी करणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता आणि आता हे पथक मदत कसं करणार त्याकडेही लक्ष आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।